भटके विमुक्त आदिवासी संयोजन महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर समाजाच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू झाले आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अहिल्यानगर शहर समितीने प्रशासनाला निवेदन दिले आहे। भटके विमुक्त समाजाच्या समस्या समजून घेण्यासाठी 3 महिन्यांपूर्वी राज्यभरात संवाद यात्रा काढण्यात आली होती। या यात्रेत समाजाचे अनेक प्रश्न समोर आले, ज्यांची यादी तयार करण्यात आली। त्यानंतर मुंबईत एक बैठक घेण्यात आली। या बैठकीत भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, भटक्यांसाठी स्वतंत्र अॅट्रॉसिटी ऍक्ट असावा, तसेच स्वतंत्र मंत्रिपद ठेवण्यात यावे अशा धोरणात्मक मागण्यांवर चर्चा झाली। त्यानंतर राज्यातून 42 प्रतिनिधी निश्चित करण्यात आले, जे मुंबईतील आझाद मैदानावर 4 दिवस धरणे आंदोलन करणार आहेत। यानंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांच्याकडून मागण्या मान्य करून घेण्याचा त्यांचा मानस आहे। आजपासून हे धरणे आंदोलन सुरू झाले असून याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील भटके विमुक्त आदिवासी संयोजन महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। भटके विमुक्तांच्या व्यथा समजून घेण्यासाठी मागच्या 3 महिन्यापूर्वी संपूर्ण राज्यामध्ये म्हणजे जवळजवळ 22 जिल्ह्यामध्ये संवाद यात्रा काढण्यात आली होती। संवाद यात्रेमधून भटके विमुक्तांचे अनेक प्रश्न समोर आले। त्या प्रश्नांची यादी तयार करण्यात आली आणि मुंबईला एक मोठी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की मंत्रालयामध्ये जाऊन एक भटकेमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना झाली पाहिजे, तसेच भटकेमुक्तांसाठी अॅट्रॉसिटी ऍक्ट स्वतंत्र झाला पाहिजे, त्याच्यानंतर स्वतंत्र मंत्रीपद त्याच्यासाठी राखीव ठेवलं पाहिजे। अशा प्रकारच्या धोरणात्मक मागण्या या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये घेण्यात आल्या आणि जवळजवळ राज्यातून 45 प्रतिनिधी जे प्रत्येक जिल्ह्यातून आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी असं ठरवलं की आपल्याला मुंबईमध्ये एक सलग 4 दिवस एक धरणे आंदोलन करायचे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देऊन त्यांच्याकडनं ही मागणी जी आहे आपली ती रेटायची आणि ती मान्य करून घ्यायची। तर याच दिवशी आजपासून ते आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मंत्रालयापुढे आणि संपूर्ण राज्यामधील जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रतिनिधी आणि त्याचे सर्व संवाद यात्रेचे प्रतिनिधी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन त्या ठिकाणी एक धरणे धरतील आणि धरणे धरून त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देतील की जेणेकरून सर्वत्र राज्यामधून दबाव त्या ठिकाणी येईल आणि स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यासाठी एक त्यांना राजी करू, अशा प्रकारचं एक आंदोलन आम्ही या ठिकाणी खरं तर करत आहोत। आणि बहुसंख्य आमचे भटकेमुक्तातले बांधव या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी भटकेमुक्त समाजातील महिला आहे आणि आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या इथे निवेदन देण्यासाठी भटकेमुक्तांच्या हक्काच्या जमिनी, मंत्रालय आणि नागरिकत्वाचे पुरावे अशा विषय आपण मंत्रालयासमोर आंदोलन करत आहोत। त्यासाठी अहमदनगर जिल्हा कलेक्टर ऑफिसला आज आम्ही सर्व भटकेमुक्तातील महिला व सगळं ग्रामस्थ बंधू सगळे उपस्थित आहोत आणि आमच्या हक्कासाठी आम्ही आज निवेदन पत्र देतोय आणि आमच्या हक्कासाठी जे कोरोसंस्था ग्रामीण विकास केंद्र संयोजन समितीच्या वतीने जे आंदोलन आज मंत्रालयासमोर उपस्थित केलेलं आहे तर त्या आंदोलनाला यश आलं पाहिजे आणि सर्व भटकेमुक्त समाज या आंदोलनामध्ये सहभागी झाला पाहिजे व पाठिंबा दिला पाहिजे। कारण की जे आमच्या हक्काचे प्रश्न आहेत ते शासनासमोर आले पाहिजे आणि शासनाने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, जेणेकरून शासन निर्णय काढला जातो पण त्याची काही अंमलबजावणी होत नाहीये। त्यासाठी आमचं स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना व्हायलाच पाहिजे आणि जे आमच्या भटक्यांची स्थिती आहे ते समोर आली पाहिजे। यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे सर्व महिलांच्या वतीने, सगळ्या भटक्यांच्या वतीने। पुढची भूमिका जर सांगायची म्हटलं तर जोपर्यंत आमचे हक्क आम्हाला मिळत नाहीये तोपर्यंत आमचा हा संघर्ष चालूच राहणार आहे, त्याच्यामुळे तो काही बंद होणार नाहीये। तर ही प्रक्रिया पुढे अशीच चालू राहील। यावेळी बापू ओहळ, ललिता पवार, अविनाश काळे, राहुल पवार, पल्लवी शेलार, रंजन मेघडबर, मच्छिंद्र जाधव यांच्यासह भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीचे सभासद आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर।